या लाभार्थ्यांच्या खात्यात आजपासून पैसे येणार. वेळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. होय, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तर तुम्हाला काय करायचं, https://sas.mahait.org म्हणजे SAS DBT पोर्टल हे अधिकृत पोर्टल आहे. या पोर्टलला भेट दिल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी असा मॅसेज दाखवला जाईल. या मॅसेजमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरणाची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर मॅसेजमध्ये नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूया. तर आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते 28 जानेवारी 2026 रात्री 7 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात आजपासून पैसे हे जमा होणार आहेत. तर याच्यामध्ये कोण असणार आहे ते आपण पाहूया. तर सर्व तहसील कार्यालयांना सूचित करण्यात येते की SAS DBT या पोर्टलवर केंद्र पुरस्कृत NSAP खालीलप्रमाणे नमूद केलेल्या योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती अपलोड करू नये. तर सदर योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती NSAP पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये लाभार्थी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. तर या लाभार्थ्यांचे पैसे या ठिकाणी आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जमा होणार आहेत. आता या वेबसाईटवरती तुम्हाला काय करायचं आहे, नेमकं लाभार्थी स्थिती तुम्हाला तपासून घ्यायची आहे. तुम्ही पात्र आहात किंवा नाही. तर लाभार्थ्याची सद्यस्थिती अथवा वितरित झालेल्या अनुदानाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी कृपया लॉग इन पेजवर दिलेल्या लाभार्थी सद्यस्थिती या बटनावर क्लिक करावे व पुढे विचारलेली माहिती एंटर करावी. आपल्याला हवी असलेली माहिती समोर दिसेल. सदर लिंकचा वापर करून स्वतः लाभार्थ्याला देखील ही माहिती पाहणे आता शक्य होणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, लाभार्थी स्थिती याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल, म्हणजे तो असा. तर या ठिकाणी आपण पाहू शकता बेनिफिशरी स्टेटसचं हे ऑप्शन दाखवण्यात आलेलं आहे. आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे किंवा आधार क्रमांक नसेल तर नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे वरती आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. गेट मोबाईल OTP. लक्षात ठेवा, OTP विल बी सेंड टू युअर eKYC रजिस्टर्ड मोबाईल नंबर. म्हणजे KYC असलेल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती हा OTP येणार आहे आणि हा OTP याच्यामध्ये टाकून तुम्हाला तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहता येणार आहे. तर अशा प्रकारे निराधार लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.